नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक करण्यात आलाय। 8वा आरोपी शुभ अग्रवाल याला पोलिसांनी अटक केलेली आहे। शुभ अग्रवालला पोलिसांनी उल्हासनगरमधून अटक केलेली आहे। शुभ अग्रवालला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। हा वेगळ्या कॉलेजचा विद्यार्थी असून ड्रग्ज पोहोचवायचं काम तो करत होता अशी माहिती मिळते। नंदकिशोर गावडे आपल्याला अपडेट देत आहेत। नंदकिशोर, काय तपशील या संदर्भात? नक्कीच खरं तर नेक्सो ड्रग्ज प्रकरणातील आणखीन एकाला जी अटक आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वेगवेगळे जे खुलासे आहेत ते दिवसेंदिवस होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ऑनलाईन पद्धतीच्या बाबतीत काही चार्ज जे आहेत ते गावलेले होते। जो आनंद पटेल जो होता 6वा आरोपी, त्याच्या चार्टनुसार आणि त्याच्या जबाबानुसार हा 8वा जो आहे तो आरोपी पोलिसांकडून अटक करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। शुभ अग्रवाल असं या आरोपीचं नाव आहे। हा उल्हासनगर या ठिकाणी राहतो आणि उल्हासनगर त्या राहत्या घरातून खरं तर पोलिसांनी त्याला अटक केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज दुपारी पोलिसांनी याला कोर्टासमोर सुद्धा हजर करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर 3 दिवसांची जी पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 20 एप्रिल पर्यंत जी पोलीस कोठडी आहे ती शुभ अग्रवालला सध्या मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। हा सुद्धा एक स्टुडंट असून हा वेगळ्या कॉलेजचा स्टुडंट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकूण 4 विद्यार्थी जे आहेत ते या संपूर्ण प्रकरणात अटक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे तरुणाई ड्रग्जच्या प्रकरणात जे ड्रग्ज ओढणं असू दे किंवा ड्रग्ज सप्लाय करणं असू दे याच प्रकरणात अटक होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत 8वा जो आरोपी आहे तो पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचं स्टेटमेंट जे आहे ते आता पोलीस रेकॉर्ड करत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। अगदीच धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या माहितीबद्दल।